पुण्याच्याही निवडणुका जवळ आलेल्या आहेत। महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे आणि याच वेळेला राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेस सगळ्याच पक्षांमध्ये श्रेयवादाची लढाई रंगण्याचं चित्र आज पुण्यामध्ये पाहायला मिळालं। मानवडी येथे पाण्याच्या टाकीचं उद्घाटन करण्यासाठी आज अजित पवार आलेले होते, मात्र पाण्याची टाकी बांधण्यात राज्य सरकारचाही वाटा असा दावा भाजपने केला आणि उद्घाटन सोहळ्याच्या ठिकाणीच आंदोलन केलं। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित का केलं नाही असा सवाल यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला। येत्या काही महिन्यात पुणे महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षात श्रेयवादाचं राजकारणही रंगतंय। आणि आज हा कार्यक्रम घेत असताना मला माहितीच नाही, मी नेहमीसारखा पिंपरी चिंचवडमध्ये पण अनेक वर्ष मी कार्यक्रमाला जातो। बाबांनो, गेले 20 वर्ष शिवसेनेचं सत्ता मुंबईमध्ये आहे। 15 वर्ष विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, त्याच्यामध्ये अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, आम्ही सगळेजण मंत्रिमंडळामध्ये असायचो। तिथं त्यांचं स्थानिक स्वराज्य संस्था आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बहुमताचा आदर करून आलेली लोक त्याच्याबद्दलचा निर्णय घेतील। केंद्रात आणि राज्यात आमचं सरकार आहे म्हणून आम्ही म्हणू तिथं तेच झालं पाहिजे असं नाही चालत। उद्याच्याला तुम्ही म्हणाल कुठली तरी ग्रामपंचायत, तिथं पण आम्ही म्हणू तसंच झालं पाहिजे, मग त्या ग्रामपंचायतीला अर्थ काय? आज प्रशांत जगताप महापौर आहेत, सभागृह नेते शंकर केमसे आहेत, विरोधी पक्ष नेते तिथं आहेत, बाकीचे सहकारी आहेत, गट नेते आहेत, सगळे मिळून निर्णय त्या ठिकाणी घेत असतात।